मच्छी म्हणा, मासे म्हणा, मासळी म्हणा किंवा फिश म्हणा, या सगळ्याचा अर्थ एकच, पोटाची संतुष्टी. अशी पोटाची संतुष्टी करून मासे खायला खूप मजा येते. आणि अशा मासळी प्रेमींसाठी मी आजचा हा व्हिडिओ आणला आहे. तर चला हा व्हिडिओ बघूया. नमस्कार, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते. आज आहे शुक्रवार. बघा, आम्ही निघालो आहे फिश मार्केटसाठी. उलवेहून 3 ते 3.5 किलोमीटरवर हे गव्हाण कोपर मार्केट, मासे मार्केट आहे. आता उलवेहून आम्ही निघालो आहे. आम्ही सगळेच निघालो आहे कारण हे नवी मुंबईमधील सगळ्यात मोठं मासे मार्केट आहे. त्यामुळे सगळ्यांना बघायची इच्छा होती, त्यामुळे आम्ही सगळेच सोबत निघालो. हा आहे शांतादेवी चौक. इथे शांतादेवीचं एक मंदिर आहे छोटंसं, ते पण खूप छान आहे. पण आता आपण मंदिरात नाही जाणार आहोत, आपल्याला मार्केट बघायचं आहे. तर या शांतादेवी चौकाच्या इकडे बघा, हा समोर जो दिसतोय हा अटल सेतू पूल आहे. हा जो ब्रिज आहे मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा सर्वात लांब समुद्रावरील सर्वात मोठा ब्रिज आहे. हा ब्रिज क्रॉस करून आम्ही आता इथे थोडं पुढे आलो आहोत. हे बघा, इथेच हे मार्केट आहे, थोडं पुढे अंतरावर. गव्हाण गावामध्ये आम्ही आलो आहोत. इथे पार्किंगला वगैरे पण जागा असते. इथे आम्ही ही आमची ॲटो पार्क केली आणि इथे पुढे मार्केटमध्ये आलो. हे बघा, इथे सुरुवातीलाच एक दुकान आहे, ते सुकी मच्छी पण आहे विकायला. हे सुके मासे आहे, वाकट्या, बोंबील, कर्दी, जवळा, सुके बांगडा, हे सगळे वाट्याने असे ठेवलेले आहेत. हे वाट्याने विकतात किंवा वजनानेही विकतात. आता पुढे मासे बाजारात जाऊया. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे बघा, वेगवेगळी दुकानं लागली आहेत इथे. इथे सुरुवातीला सुकी मासे होते, आता इथे पुढे बाजारात सगळे ओले मासे आहेत. हे बघा, हे बोंबील आहेत आणि हे ब्लॅक टायगर प्रॉन्स. इकडे बरेच ओले मासे आहे, वेगवेगळे मोठे छोटे सगळे मासे आहेत. मी तर या मासे मार्केटमध्ये पहिल्यांदा आली. पहिल्यांदाच हे सगळे मासे, असे मोठे मोठे मासे बघून मला जरा वेगळंच वाटलं, कारण पहिल्यांदा असे मासे बघितले. मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी असे बाजार आहेत म्हणतात, आणि नवी मुंबईमधलं हे सगळ्यात मोठं मार्केट आहे. इथे वेगवेगळे मासे आहे. मासे तर सगळेच खातात, पण मी तर नवीनच आता शिकते मासे खायला. इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, वेगवेगळे कलर त्यांचे, वेगवेगळ्या शेपमध्ये असे. ते बघून जरा वेगळंच वाटतं आहे, मज्जा पण येते आहे बघायला. खूप छान मासे आहे. असं वाटतं आपण लहानपणी जे फोटो पुस्तकात वगैरे बघितले तसले ते मासे दिसत आहेत. छान वाटलं बघायला. हे बघा, हे जे लांबडे मासे आहेत हे बली मासे आहे. आम्ही नेहमी आणतो, हप्त्यातून 2-3 वेळा तरी मासे आणतात वेगवेगळ्या प्रकारचे. आता बरीचशी माशांची मला माहिती झाली आहे. हे बली मासे. हे बघा, मागे इथे टायगर प्रॉन्स आहे, पापलेट आहे आणि कर्दी पण आहे. वेगवेगळे मासे आहेत तिथे पण. हे बघा, हे बोई मासे आहे, हे आम्ही आता घेतो आहे. खूप चांगले मासे होते हे. आणि हा दीदीने जो हा मासा घेतला आहे सापासारखा हातामध्ये, त्याचं वाम नाव आहे. मला तर भीतीच वाटली दीदीने हातात घेतला तेव्हा. हा खायला खूप टेस्टी असतो. बघा, आम्ही विचार केला की हा पण घेऊया, आणि वाम आणि हे बोई मच्छी आम्ही हे दोन्ही घेतो. हे बघा, कावी पण इथे आली होती बाजारात आमच्यासोबत. मासे बघून, सगळं गर्दी बघून तिला वेगळं वाटत होतं जरा, पण थोडाच वेळ तिने बघितलं आणि मम्मीला आणि तिला मग आम्ही बाहेर थांबायला सांगितलं, कारण गर्दी होती इथे बरीचशी, त्यामुळे त्यांना बाहेर थांबवलं. हे बघा, हे सगळे मोठे मासे आहेत. त्यात हा जो लालसर मासा दिसतोय याचं नाव आहे ताम, आणि हा जो पुढे आहे हे कर्ली. ही कर्ली मासे खायला खूप टेस्टी असते असं पप्पा बोललेत. अजून तर काय आणली नाही आहे घरी, पण आम्ही घेतो आहे. पप्पा बोलले की याच्यात खूप काटे असतात, तुला खायला जमणार नाही, त्यामुळे आपण नंतर घेऊया, आधी छोटे मोठे मासे खाऊन प्रॅक्टिस कर असं बोलत आहे. त्यामुळे बघा, हे जे मासे आहे कर्ली मासे, हे खूप टेस्टी असतात खायला, पण खूप काटे असतात त्यात. लवकरच मी हा पण मासा खायचा प्रयत्न करेन. हे बघा मित्रांनो, हा असा किती मोठा मासा आहे. आता या मावशी कट करताय त्याला. हा जो कट केलेला मासा आहे खूप मोठा आहे. असं एवढा तर कोणी विकत घेत नाही, ते थोडे थोडे पीस करून विकतात. तर हे बघा, त्याला कट केला आता मधून, आणि हे छोटे छोटे पीस करून त्याचं असं विकणार आहे.
कलरमध्ये लालसर कलरचा हा मासा आहे, वेगवेगळ्या कलरचा असतो. याचं नाव ताम आहे. या बाजारात 2-3 रंगाच्या जाती बघितल्या मी याच माशाच्या. हे बघा, आता हे जे पीस कट करता आहे चांगला आहे हा मासा खाण्यासाठी. 200 रुपयात इतकी पीस आहे. हे बघा, थोडे असं हे कट करून ते पीस कट करून देतात असे. 200 रुपयात पीस आहे. चांगला असतो हा मासा खाण्यासाठी, जास्त काटे पण नसतात त्याला. हे बघा, पुढे गेल्यानंतर ही अजून वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे इथे. हे बघा, लालसर अशी हे डॉल्फिनसारखा मासा दिसला आम्हाला. याचं नाव आहे एकरू. वेगळाच आहे जरा बघायला, थोडं भीतीही वाटली पण छान आहे बघा. त्यानंतर इथे पण तामचे 2-3 प्रकार आहेत. हे बघा, या मावशींना आपण विचारूया, ते सांगतील. ही राणी आहे ना मावशी, ही तांब आहे. तांब आहे, ही लहान मध्ये आहे काय. ती पण तांब आहे, ती पण तांब आहे. कोणाला त्यांनी विचार. हां, तांब कशी ही 200 एक दुसऱ्याला त्यांनी त्यानंतर हे बघा, इथे बाजूला ही मावशी काय काढते जरा बघून भीतीच वाटली. बापरे, हाताने जिवंत खेकडे ते बाहेर काढत आहे. हे बघा, ही कोलीन मावशी आहे. ही यांना चिंबोरी बोलतात, आम्ही तर खेकडेच बोलतो. पण बघा ना, त्यांना भीती पण वाटत नाही. हे जिवंत खेकडे असे टाकतायत जाळ्यामध्ये. बघा, दाखवत आहेत ते. मला तर खूप भीती वाटली बघितल्याबरोबरच. त्यांना बांधलेलं होतं कदाचित. बघा, किती वेगवेगळे असे हे खेकडे आहेत. ते जाळ्यामध्ये इकडे तिकडे जात आहे. असं म्हणतात याचं कालवण बनवलेलं खूप छान लागतं. रस्सा बनवून खाल्लं तरी खूप छान लागतं याचं. आम्ही तर काही कधी बनवलं नाही, पण म्हणतात की खूप टेस्टी असतं असं. आता हे बघा, पुढे इथे वेगवेगळे अजून मासे आहेत. लांबडे, छोटे, वेगवेगळे कलरमध्ये आणि प्रकारही वेगवेगळे आहेत. त्यांचे नावं पण वेगळे आहेत. विचार करतोय की कोणते मासे घ्यावेत. आता 1-2 प्रकारचे तर घेऊन झालेत, अजूनही घ्यायचे आहेत. तर तेच आम्ही कन्फ्यूज आहे की नेमकं कोणते घ्यावेत. सगळेच तर छान वाटतात, जे खाण्यासाठी बरे पडतील, सगळेजण खातील असे आम्ही मासे शोधतोय. हे बघा, इथे माखल्या पण आहे पुढे. तर विचार करतोय की माखल्याच घ्याव्यात. त्याला बघूया हे माखल्या कशा आहेत. दीदी बोलल्या की या माखल्याची स्टार्टरमध्ये रेसिपी बनवूयात. तर बघूया आपण हे माखल्या घेऊयात. हे बघा, हे माखल्या पूर्ण वाटा हा असा 200 रुपयाला म्हणताय. बघा किती माखल्या आहे. ह्या माखल्यांना इंग्लिशमध्ये स्क्विड बोलतात. हे दिसायला ऑक्टोपससारखे दिसतात, छोटे असतात, तसेच दिसतात हे मासे. बघा, छान आहे. आता ह्या मावशी त्याला साफ करून देत आहेत छान. हे पाण्याने असं वर त्याच्यावर जे कवच असतं ते काढून ते व्यवस्थित धुवून स्वच्छ करून देत आहे. अशा ह्या माखल्यांचा 200 रुपयाचा हा वाटा आहे. अजूनही बघतो आम्ही अजून कोणते मासे घ्यायचे ते. हे बघा, इथे भांगडा मासे पण आहे. भांगडा खूप गरम असतो, तो पण टेस्टी असतो खायला, गरम असतो तो. त्यामुळे बघू आता अजून दुसरे मासे अजून कोणते आहेत. पुढेही नवीन दुसऱ्या पण माखल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई, कोकण इथे मासेमारीचा व्यवसाय खूप चालतो. सगळीकडेच मासे विकले जातात. मासे तर सगळ्यांनाच खायला आवडतात, पण इकडे जे मासे मिळतात मुंबईकडे ते खाऱ्या पाण्याचे मासे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. गावाकडे असले मासे मिळत नाही, गोड पाण्याचे मासे असतात. त्यामुळे त्यांची टेस्ट वेगळी असते आणि याची टेस्ट वेगळी. त्यामुळे खूप चविष्ट लागतात हे मासे. चिकन मटनपेक्षा तरी छानच चव असते माशांची. वेगवेगळ्या प्रकारचे मासे हे जेव्हा आपण बनवून फ्राय करून वगैरे खातो तर खूप छान लागतात. मित्रांनो, पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% जमीन. तर 71% पाण्यामध्ये राहणाऱ्या जीवांची संख्या किती असेल? तर इतक्या वेगवेगळ्या जाती आहेत या माशांच्या. या मार्केटमध्ये जर बघितलं ना तर समुद्रातल्या माशांच्या 1% नाही आहे. आता मार्केटमध्ये हे जे मासे दिसत आहेत त्यांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत, पण समुद्राच्या तुलनेत हे 1% नाही आहेत. असं म्हणतात माणसाने जर आयुष्यभर मासे खाल्ले तरीही समुद्रातले सर्व प्रकारचे मासे तो खाऊ शकत नाही,
इतक्या वेगवेगळ्या जाती प्रजाती आहेत माशांच्या. बघा ना, या मार्केटमध्ये किती वेगवेगळ्या जाती दिसत आहेत. मी सुद्धा यातले बरेचसे मासे अजून खाल्लेले नाही आहेत. हे बघा, आपलं बोलणं होईपर्यंत इथे माखल्या वगैरे साफ करून दिल्या या मावशीने. आणि इथे पुढच्याच दुकानात बघा अजूनही वेगळ्या माखल्या आहे. त्या वेगळ्या माखल्या आहे, ह्या ज्या आधी माखल्या आपण घेतल्या त्याचाच प्रकार आहे, पण ह्या तळाला राहणाऱ्या माखल्या आहेत. त्याच्यात जेव्हा आपण साफ करतो त्यांना तर असा एक काचेसारखा काटा त्यात निघतो. तुम्ही बघू शकता या माखल्या घेतल्यात आपण. या माखल्यांची मी रेसिपी बनवणार आहे छान. याचाही व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेन. हे बघा, हा किती मोठा मासा आहे. हा काळा आहे, काळाशार मासा आहे हा, खूप मोठा. याचं नाव शिंगाळा आहे. खूप मोठा आहे, त्याला मिशा वगैरे पण आहे. हा पण खायला खूप टेस्टी असतो असं म्हणतात, पण तितकाच गरम पण असतो हा मासा. त्यामुळे आता आम्ही काही घेणार नाही याला, पण छान आहे हा पण मासा खाण्यासाठी. तर हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. खूप जाती दिसल्या मला ह्या मार्केटमध्ये. एका माशाचे 2 ते 3 प्रकार तरी इथे या बाजारामध्ये मला दिसले. वेगवेगळे नावं पण आहेत, जिताडा, चिलापी, वाम, रोहू, कटला, बोंबील, मांदेली, बांगडा, सुरमई, चोरबोंबील, डोमा. खूप सारे प्रकार आहेत मच्छीचे इथे. घेतील तितकं कमी, पण सगळ्या प्रकारचे इथे या बाजारात मिळतात. हे नवी मुंबईमधील सगळ्यात मोठं मार्केट आहे, मोठं फिश मार्केट आहे आणि सगळ्यात जुनं पण आहे. 60 वर्ष झाली असतील असं म्हणतात या मार्केटला. खूप मोठं मार्केट आहे हे. हे बघा, माखल्यांबरोबर आम्ही हे बांगडा मच्छी घेण्याचा पण विचार केला, कारण बांगडा मच्छी पप्पांना खूप आवडते. तर चांगल्या भावात दिले तिने, मग आम्ही बांगडा मच्छी पण घेतली. तर मावशीने तिला असं व्यवस्थित साफ करून घेतलं बघा. त्याच्यावर जे खवले असतात ते सगळे काढले. त्यानंतर ते पंख वगैरे व्यवस्थित असे ते काप करून छान साफ करून दिली. हे बघा, बांगडा मच्छी गरम असते पण टेस्टी लागते खूप. या मार्केटमध्ये तुम्ही कोणतेही मासे घ्यायला याल तर ते ताजेच असतात. हे मार्केटमध्ये जे लोक असतात विकणारे, या ज्या मावशा आहेत, या स्वतः मासेमारी करून ते मासे विकायसाठी आणतात. इथे फ्रेश असतात सगळे मासे आणि खूप चविष्ट पण असतात. वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि वेगवेगळी चव असते त्यांची. हे बघा, आता आम्ही मासे घेऊन निघालो आहोत. 4 ते 5 प्रकारचे मासे आम्ही घेतलेत. बोय, वाम, बली, बांगडा आणि 2 प्रकारच्या माखल्या घेतल्या आहेत. आता आम्ही निघालो आहोत मासे घेऊन, बिल वगैरे करून आता निघालो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा मासे मार्केटचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि नक्की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या बाजारात भेट देऊन एखादा मासा तरी खाण्यासाठी खरेदी करा. आणि कसा लागतोय, चव कशी आहे हे मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि जितका जास्तीत जास्त होईल तितका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना. मी तुम्हाला बाजाराचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, जेणेकरून तुम्ही या बाजारात जाऊ शकता. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.